आपल्या हिंदू धर्मात सर्व पौर्णिमा आणि अमावस्या ह्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. परंतु काही अमावस्या आणि काही पौर्णिमा ह्या विशेष तिथी आहेत. अश्विन महिन्यातील पौर्णिमेला तसे विशेष महत्त्व आहे. या दिवशी शरद पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. यंदा ही पौर्णिमा 28 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. परंतु या दिवशी वर्षातले दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण देखील असणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा 16 कलांनी युक्त असतो आणि तो पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो. या चंद्रापासून जी किरणे येतात ती आपल्या आरोग्यास खूप लाभदायक असतात. म्हणून आपण या चंद्राची किरणे दुधावर पाडून ते दूध पीत असतो. त्याचप्रमाणे पौराणिक कथेनुसार श्री महालक्ष्मी देवीचा समुद्रमंथनातून याच दिवशी जन्म झाला असे मानले जाते. महालक्ष्मी देवी रात्रीच्या वेळी पृथ्वीतलावरती येऊन कोण जागे आहे म्हणजेच कोणी जागृती म्हणजेच कोण जागे आहे असं विचारत असते आणि जे भक्त जागे आहेत त्यांच्या घरी लक्ष्मीदेवी वास करत असते असे समजले जाते. म्हणून आपणही पूजा करायची असते. या पूजेमध्ये गणपती बाप्पा, भगवान विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर कुबेरदेव, चंद्रदेव आणि इंद्रदेव या देवांचीही पूजा केली जाते. इथून मागे जर तुम्ही ही पूजा करत नसताल तर इथून पुढे लक्ष्मी प्राप्तीसाठी ही पूजा करायला सुरुवात करा. म्हणजे प्रत्येक आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला म्हणजे प्रत्येक वर्षाची जी कोजागिरी पौर्णिमा आहे त्या कोजागिरी पौर्णिमेला या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी आहे. ग्रहण स्पर्श रात्री 1:05 होणार आहे तर ग्रहणाचा मध्य रात्री 1:44 होणार आहे. तर ग्रहणाचा मोक्ष उत्तर रात्री 2:23 होणार आहे. ग्रहण कालावधी 1 तास आणि 12 मिनिटांचा असणार आहे. शनिवारी 28 तारखेला दुपारी 3:10 पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळायचा आहे. तर यावरती आहे ना डिटेल्समध्ये मी व्हिडिओ टाकलेला आहे. जर कोणी पाहिलेला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की पहा. तुम्हाला बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्यात पण माहिती भेटून जाणार आहे ग्रहणाविषयी. तर वेदकाळामध्ये भोजन वर्ज्य करावे. आजारी, वृद्ध, बाल व गर्भवती स्त्रियांनी दिनांक 28 म्हणजे येत्या शनिवारी सायंकाळी 7:40 पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळायचे आहेत. पुण्यकाल आहे ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्ष या वेळेपर्यंत पुण्यकाल आहे. कोजागिरी पौर्णिमेची पूजा ही आपल्याला रात्री 12 वाजता करायची असते. परंतु चंद्रग्रहण लागत असल्या कारणाने म्हणजे चंद्रग्रहण रात्री 1 वाजता लागणार आहे. या कारणाने पूजा मांडणी थोडीशी लवकर करायला लागा. म्हणजे 12च्या अगोदर आपण पूजा मांडणी करायला लागायची आहे. या पूजेची तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे. म्हणजे आपली आहे ना 1 वाजेपर्यंत सर्व पूजाविधी संपली पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं 12च्या अगोदरच आपण पूजेसाठी लागायचं आहे. तर पूजा मांडणी कशी करायची हे पण मी सांगणार आहे. पूजा कुठे करायची हे पण मी सांगणार आहे. तर पूजा मांडणी तर सांगते, पण पूजा आपल्याला देवाच्या समोर किंवा देवाच्या साईडला जर जागा असेल तिथं केली तरीही चालेल. पण आपल्याला देवघरामध्येच या पूजेची मांडणी करायची आहे. ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची. ज्या ठिकाणी आपण चौरंग मांडणार आहे त्या चौरंगाच्या खाली स्वस्तिक येईल अशा ठिकाणी स्वस्तिक काढून घ्या. त्याच्यावरती एक चौरंग ठेवा. त्याच्यावरती एक लाल वस्त्र अंथरा. त्याच्यावरती लक्ष्मी मातेचा फोटो ठेवा. त्याचबरोबर भगवान विष्णूंचा जर फोटो असेल तर तुम्ही भगवान विष्णूंचाही फोटो तिथे ठेवा. भगवान विष्णूंचा जर फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सत्यनारायण देवांचा फोटो तिथे वापरला तरीही चालेल. चंद्रदेव म्हणून आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे. श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र घ्या. गणपतीची मूर्ती घ्या. चंद्रदेवांची एक सुपारी घ्या. कुबेर देवतांसाठी कुबेर देवतांचं प्रतीक म्हणून त्यांची एक सुपारी घ्या. अशा आपल्याला 3 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. कुबेर देवतांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही ती मूर्ती घेऊ शकताय. तांदळाची खीर बनवायची आहे नैवेद्यासाठी. फुले घ्यायची, फळे घ्यायची, पाणी घ्यायचं, पंचामृत घ्यायचं, तामण घ्यायचं, श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र घ्यायचं, कमळगठ्ठ्याची माळ घ्यायची. तर हे आहे साहित्य. आणि आपण पूजा मांडणी 12च्या आतमध्ये करायला लागणार आहोत. तर तुम्ही आहे ना लवकरच दूध बनवून घ्या. दुधाचा नैवेद्य चंद्राच्या खाली म्हणजे चंद्राच्या छायेखाली तो नैवेद्य ठेवा.
त्याच्यात चंद्राचे दर्शन घ्या. ही तयारी आपल्याला अगोदरच करावं लागणार आहे, का तर ही पूजा 12ची आहे. तर आपल्याला दूध वगैरे लवकरच आटवून घ्यावं लागणार आहे. चंद्रदेवांचं प्रतीक म्हणून आपल्याला एक कलश स्थापन करायचा आहे. त्याच्यासाठी एक तांब्याचा तांब्या जर सत्यनारायणाच्या पूजेत अडकलेला असेल तर तुम्ही स्टीलचा तांब्या घ्या, पितळाचा तांब्या घ्या. एक तांब्या लागणार आहे, एक नारळ लागणार आहे, विड्याची पानं पण लागणार आहेत. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला 12ला ही पूजा करायची असते, पण ग्रहण काळामुळे पूजा कालावधी लवकर सुरू करा. चौरंगाभोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची. या दिवशी आपण सत्यनारायणची पूजा पण करत असतो, तर तुम्ही या दिवशी प्रदोष काळात सत्यनारायणाची पूजा करू शकताय. नाहीतर काय होईल, ग्रहण आहे, मग तुम्हाला वाटेल की या दिवशी पूजा केली तर चालेल का, वेद चालू होतोय. काहीच हरकत नाही, आपण आपल्या प्रदोष काळामध्ये आपली पूजा जी आहे ती आपली पूजा आटोपून घ्यायची आणि रात्री 12च्या आतमध्ये जरी सत्यनारायणाची पूजा उचलली तरीही चालेल किंवा 12च्या नंतर न उचलली तरीही चालेल, पण ग्रहण लागायच्या अगोदर तुम्ही सत्यनारायणाची पूजा उचलून घ्या. तर आता मी डिटेल्समध्ये पूजेची मांडणी कशी करायची हे सांगते. का सांगते, मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवला असता, पण आता तुम्हाला माहिती आहे का, दसऱ्याच्या नंतरनं देव आपले परत आपण विड्याच्या पानांवरती त्यांची मांडणी केलेली असते, तर ते देव हलवता येत नसतात. केव्हापर्यंत, तर पौर्णिमेपर्यंत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यासाठी पण मी देव हलवू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. शांततेत व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे, जेणेकरून माझा शब्द न शब्द तुमच्या लक्षामध्ये येईल, तुमच्या माइंडमध्ये फिट होईल. त्याच्यामुळे मी एकदम व्यवस्थित आणि शांतपणे व्हिडिओ सांगत आहे तुम्हाला. चौरंग ठेवला, चौरंगावरती लाल वस्त्र अंथरलं, तिथे लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला. लक्ष्मी मातेच्या फोटोनंतरनं भगवान विष्णूंचा फोटो पण त्याच्या साईडला ठेवायचा. भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर सत्यनारायण देवांचा फोटो ठेवायचा. तोही फोटो नसेल तर ठीक आहे, फक्त लक्ष्मीचा जरी फोटो ठेवला तरीही चालेल. नंतरनं एका साईडला दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याची पूजा करून घ्यायची. कुठल्याही सेवेला सुरुवात करताना प्रथम दिवा प्रज्वलित पाहिजे नाही. दिव्याची पण हळद कुंकू वाहून, अक्षता वाहून त्याची पूजा करून घ्यायची. आता तुम्ही पूर्वेकडे तोंड करून बसलेला आहात, तर तुमच्या डाव्या हाताला कलश, आपल्याला कलशाची पूजा करायची आहे, कलशाची स्थापना करायची आहे. चंद्रदेवांचे प्रतीक म्हणून कलश आपल्याला ठेवायचा आहे. तर जिथं आपण कलश ठेवणार आहोत ना, तिथं थोड्याशा अक्षता ठेवायच्या, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं. नंतरनं कलश हातामध्ये घ्या किंवा चौरंगावरती ठेवा. कलशाला स्वस्तिक काढून घ्यायचं कुंकवाने. त्याच्या दोन्हीही साईडला 2-2 उभ्या रेषा द्यायच्या. कलशामध्ये पाणी घ्यायचं, त्यात सुपारी, 1 रुपयाची नाणी, हळदी कुंकू, एखादी फूल, थोड्याशा अक्षता टाकायच्या. नंतरनं त्याच्या कडेने 5 विड्याची पानं ठेवायची आणि त्याच्यानंतरनं त्याच्यावरती श्रीफळ ठेवायची आणि तो कलश जागच्या जागी ठेवून द्यायचा. म्हणजे आपल्या डाव्या हाताला जिथे आपण तांदळाची रास केलेली आहे त्याच्यावरती तो कलश ठेवून द्यायचा. तुम्हाला जर विड्याची पानांना शक्य नाही झालं तर तुम्ही आंब्याच्या पानांचा सुद्धा वापर करू शकताय. आंब्याची पाने वापरली तरीही चालतील. नंतरनं कलशाची हळदी कुंकू लावून, फुले वाहून पूजा करून घ्यावी. तर ही पूजा करताना, कलशाची पूजा करताना आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे, तो लिहून घ्या. पूजा मी डीपमध्ये सांगते, तुमच्या लक्षात येईल. तर तो मंत्र आहे, ओम इंद्रदेवताय नमः, ओम इंद्रदेवताय नमः, ओम इंद्रदेवताय नमः. हा मंत्र आपल्याला 3 वेळा बोलायचा आहे आणि कलशाची हळदी कुंकू लावून आपल्याला पूजा करायची आहे. त्याच्यानंतर एक तामण घ्यायचं. तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची. गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर एक सुपारी घ्या. सुपारीला पाण्याने, पंचामृताने अभिषेक करायचा. कमीत कमी 11 वेळा तरी पाणी घालत अभिषेक करा. 21 वेळा करा. अभिषेक करत असताना बोलायचं, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः. या मंत्राचा जप करत करत आपण अभिषेक करायचा आहे. नंतरनं सुपारी किंवा गणपती स्वच्छ पुसून घ्या. देवाच्या समोर एका साईडला, म्हणजे आपल्या डाव्या साईडला 2 विड्याची पाने ठेवा. त्याच्यावरती थोड्याशा अक्षता ठेवा. त्याच्यावरती हळदी कुंकू वाहा. ते सुपारी किंवा गणपती बाप्पा तिथे ठेवून द्या. त्यांची हळदी कुंकू लावून, लाल फुले वाहून पूजा करा. तर गणपतीची बाप्पांची पूजा झाल्याच्या नंतरनं परत एक तामण घ्यायचं. म्हणजे तेच तामण वापरलं तरी चालेल, फक्त त्यातलं पाणी तर एखाद्या झाडाला टाकून द्या, तेच तामण वापरा. त्या तामणामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची. लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये नाही का ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते ती घेतली तरीही चालेल.
त्या मूर्तीवरती पण आपल्याला स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना मुखामध्ये सतत ओम श्री महालक्ष्मी देवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक करून झाला, गणपती बाप्पांच्या साईडला म्हणजे मध्यभागी परत 2 विड्याची पाने ठेवायची, त्याच्यावरती तांदूळ ठेवायचे, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं. ही मूर्ती तिथे ठेवून द्यायची. तिचीसुद्धा हळदी कुंकू वाहून, फुले वाहून, धूपदीप ओवाळून त्यांचीही पूजा करून घ्यायची. त्या मूर्तीच्या शेजारी म्हणजे लक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या शेजारी अजून 2 विड्यांची पाने ठेवायची. त्यावर अक्षता ठेवायच्या, हळदी कुंकू व्हायचे. कुबेर देवतांचे स्मरण करून त्यांच्या नावाने एका सुपारीची पूजा करायची आहे आपल्याला त्या ठिकाणी. कुबेर देवतांची मूर्ती असेल तर तुम्ही कुबेर देवतांच्या मूर्तीचीही पूजा करू शकताय. पूजा करत करत तुम्ही एक मंत्र बोला, ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः असे 3 वेळा आपल्याला बोलायचे आहे व पूजा करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीबरोबरच आपल्याला भगवान विष्णूंचीही पूजा करायची असते. विष्णुदेवांचा फोटो असेल तर तोही ठेवायचा आहे. चौरंगावरती आपण लक्ष्मीचा फोटो ठेवला आहे, विष्णुदेवांचा फोटो ठेवला आहे, तर विष्णुदेवांच्या फोटोलाही फुले धूपदीप ओवाळायची, त्यांचीही पूजा करून घ्यायची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला भगवान विष्णूंचीही पूजा करून घ्यायची आहे. यानंतर आपण चंद्रदेवतांची पूजा करणार आहोत. तर ही सर्व मांडणी आपल्याला एकाच चौरंगावरती करायची आहे. तर आपण चौरंगावरती फोटो ठेवले, फोटोच्या समोर एका साईडला आपण गणपती बाप्पा ठेवले, लक्ष्मीची मूर्ती ठेवली, नंतरनं कुबेर देवतांची सुपारी पुजली किंवा त्यांची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवली. नंतरनं म्हणजे हे 3 एकाच लाईनमध्ये ठेवायची आणि त्याच्यासमोर छोटीशी तांदळाची रास म्हणजे तांदूळ थोडेसे पसरून ठेवायचे, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचे, त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आणि एक मंत्र बोलायचा, ओम चंद्रदेवताय नमः, ओम चंद्रदेवताय नमः, ओम चंद्रदेवताय नमः किंवा ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः हा मंत्र 3 वेळा बोलला तरीही चालेल. त्या सुपारीला हळदी कुंकू व्हायचे, धूपदीप ओवाळायचा, तिचीही पूजा करायची आहे आपल्याला. नंतर पूजा मांडणीत श्रीयंत्र ठेवून त्याचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं असं नसतं, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. हे प्रत्येक गृहिणीच्या घरात असलंच पाहिजे आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी हे श्रीयंत्र दिवाळीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. श्रीयंत्राभोवती कमळगट्ट्याची माळही असावी. माळ असेल तर तीही ठेवून घ्या, कारण लक्ष्मी ही आहे ना कमळामध्ये बसलेली असते. त्या कारणाने माता लक्ष्मीचं आसन म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र घरात असले की आपल्याकडे माळ असणे हे आवश्यकच आहे. त्यानंतर गजांत लक्ष्मी असेल तर तुम्ही पूजा मांडणीमध्ये गजांत लक्ष्मीही ठेवू शकताय. तर ही झाली आपली पूर्ण मांडणी. नंतरनं धूपदीप ओवाळून घ्यायची. पूजा मांडणी झाल्याच्या नंतरनं गणपती बाप्पांची प्रथम आरती करायची, नंतर माता लक्ष्मीची आरती करून घ्यायची. त्याचबरोबर श्रीसूक्ताचे वाचन करा. शक्य झाले तर 11 वेळा करा, नसेल शक्य तर एक वेळा करा. नंतर महालक्ष्मीचा मंत्र बोला. परत स्वामी समर्थांचा 1 माळ किंवा 11 माळी जप करा. कमलात्मक मंत्र बोला. नंतरनं नवार्णव मंत्र बोला. 108 वेळा नवार्णव मंत्र बोलला तर अतिउत्तम. यानंतरनं नैवेद्य दाखवा. प्रथम खिरीचा नैवेद्य दाखवा, जो आपण तांदळाची खीर मी बनवायला सांगितली होती तर तो नैवेद्य दाखवा. नंतरनं दुधाचा नैवेद्य, जो आपण चंद्राचा छाया त्या दुधामध्ये पडलेली आहे, जो घरात आपण आणलेला आहे, तो नैवेद्य दाखवा. तर आपली ही पूजा मांडणी होतोपर्यंत 1:45 तरी होणारच आहेत. तर तो नैवेद्य आहे ना, फक्त 1 टिपका किंवा 1 चमचा तुम्ही ग्रहण करा. त्या नैवेद्यामध्ये तुळशीचे पत्र ठेवा. तो नैवेद्य तसाच ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ते दूध ग्रहण करायचे आहे. का तर वेद चालू झालेला आहे, त्यामुळे वेद काळामध्ये कोणीही काहीही खाल्लेले चांगले नसते. या गोष्टी लक्षात घ्या आणि तुम्हाला जर तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जसे करायचे असेल तुम्ही तसे करू शकताय. पण जेवढ्या आपण या गोष्टी पाळू तेवढं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. तर तुम्ही ते दूध तसे जरी ठेवले आणि दुसऱ्या दिवशी जरी ग्रहण केले तरीही चालेल. आता आपण नैवेद्य दाखवला आहे. नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आपल्याला एक प्रार्थना म्हणायची आहे. ती प्रार्थनाही तुम्ही लिहून घेऊ शकताय किंवा लक्षात ठेवा, कारण सारखा व्हिडिओ तुम्हाला बघावा नाही लागणार, म्हणून काही पॉईंट तुम्ही लिहून घेतले तरीही चालतील. तर ती प्रार्थना आहे, ऋण रोगादी दारिद्र्यम मृत्युभय शोकमनस्ताप नाशयंतु मम सर्वदा असे बोलावे. एकदा प्रार्थना केली तरीही चालेल. ही आपली पूजा पूर्ण झालेली आहे.
तर या दिवशी सकाळी काय करायचं, तुमच्या घरातील जो सर्वात मोठा मुलगा आहे किंवा एखादी मुलगी, तुमच्या घरातील सर्वात मोठी मुलगी आहे यांची अश्विनी करतात. सकाळी रांगोळी काढून मुलाला किंवा मुलीला सुवासिक तेल लावून स्नान घालतात. भोजनामध्ये गोड पदार्थ करतात. संध्याकाळी देवाला चंद्राला औक्षण करतात. मुलांनाही ओवाळतात. म्हणजे जी मोठा असेल मुलगा मुलगी त्यांना ओवळायचं. चंद्राप्रमाणे चांदणी चिंपी जीवनाची वाटचाल असावी, हा बोध आजच्या दिवसापासून घ्यायचा असतो. तर ही पूजा मांडणी, त्याचबरोबर सत्यनारायणाविषयी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. सत्यनारायण पूजा आपण करू शकतो आहे का, किंवा त्याचे विसर्जन किंवा त्याची मांडणी केव्हा उचलावी, आपण दूध प्राशन करू शकतो आहे का, आपण ही पूजा ग्रहण आहे म्हटल्यावर करू शकतो आहे का. त्याचबरोबर गर्भवती स्त्रियांनी संध्याकाळी 7 वाजल्यापासून वेदकाळ पाळायचा आहे. ग्रहण 1:05 चालू होणार आहे. याबद्दल मी सविस्तर माहिती दिलेली आहे. आजचा व्हिडिओ पण तुमच्या लक्षात आलेला असेल, आजची माहिती पण तुमच्या लक्षात आलेली असेल. व्हिडिओ लक्षात आला नसेल तर परत एकदा पहा, माहिती समजली नसेल तर परत एकदा तुम्ही समजून घ्या, पूजेची मांडणी करा. लक्ष्मी प्राप्तीसाठी हे छोटे छोटे तोडगे मी तुमच्याबरोबर शेअर करत असते, की जेणेकरून याचा फायदा तुम्हालाही झाला पाहिजे. चलात मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.